सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये सिंह राशीमध्ये गुरु असण्याचा काळ 13 महिने असतो, तरी त्यातला एक विशेष मुहूर्त साधूंच्या स्नानासाठी फार पुरातन काळापासून निश्चित झाला आहे. त्याला काही अर्थ पण आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये भूमींचे एक मालक किंवा कारक ग्रह सांगितलेले आहेत. तर त्यापैकी नाशिक त्र्यंबकेश्वर हा जो भाग आहे हा गुरुच्या क्षेत्राखालील भाग आहे. जसे हिमालयाच्या पायथ्याखालचा भाग आणि हिमालय हा शनीच्या आधिपत्याखाली येतो, किंवा आपलं उज्जैन म्हणजे माळवा हे मंगळाच्या आधिपत्याखाली येतो, तसं हा भाग गुरुच्या आधिपत्याखाली येतो असं ज्योतिषात मानलं जातं. आणि या ठिकाणी जो सिंहस्थ कुंभमेळ्याचं स्नान साधू करतात ते 3 ग्रह म्हणजे गुरु सिंहेमध्ये पाहिजे, हे तर पहिलं आहे सिंहस्थ कुंभ पर्वाचं. चंद्र पण सिंहेत पाहिजे आणि रवी पण सिंहेत पाहिजे. हे 3 ग्रह सिंहेत एका वेळेस पाहिजे, तेव्हा इथे स्नान केलं जातं. तर रवी सिंहेमध्ये असतो साधारण श्रावण महिन्यात, आणि तिथेच चंद्र पाहिजे म्हणजे अमावस्या. अमावस्या म्हणजे जवळजवळ राहणे. चंद्र आणि सूर्य जेव्हा जवळ येतात तेव्हा अमावस्या असते, आणि तिथे गुरु पण असला पाहिजे. गुरु हे ज्ञान याचं कारक मानलेलं आहे. रवी म्हणजे आत्मा, पिता, आणि चंद्र म्हणजे माता आणि मन, माया, हे सांकेतिक अर्थामध्ये मानलं जातं. आता इथे काय होतं, सिंह राशीमध्ये, सिंह राशी ही रवीची रास आहे आत्म्याची, आणि तिथे रवी स्वतः आत्म्याचा मालक आत्मा, त्याचं मन चंद्र आणि ज्ञान गुरु हे एकत्र येतात, आणि तिथे चंद्राचा लय होतो. कारण रवी बरोबर चंद्र आलं की त्याला अमावस्या म्हणतात. म्हणजे मनाचा लय झाला, आत्मा आणि ज्ञान मिळाले, आणि कोणत्या राशीत, तर सिंह राशीत जी रवीची रास आहे, जी आत्म्याची रास आहे. तर ते आत्मतत्वाचा बोध करून देणार ही गुरुची भूमी आहे. त्र्यंबकेश्वर ही गुरुभूमी आहे. इथं ब्रह्मा विष्णू रुद्र या त्रिगुण स्वरूपामध्ये म्हणजे क्रिएटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर हे 3 जे मुख्य कार्य ईश्वराचे ते करणारे ती ईश्वरी शक्ती एकाच रूपामध्ये आहे. आणि त्यांच्या ज्या 3 शक्ती आहे, म्हणजे क्रिएटरला विद्या, ज्ञान, सरस्वती, ऑपरेटरला लक्ष्मी, त्याच्याशिवाय कॉमर्स सगळं नाही ना हे करू शकत, डिस्ट्रॉयरला काली, आपल्या भारताचं काही वेपन आहे म्हणे गुप्त, त्यालाही काली नाव दिलेलं आहे. तर ह्या शक्तीत त्रिगुणात्मक शक्ती इथे एकत्र आहे. म्हणजे त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृता. मृत्यूपासून अमृत्यूपर्यंत नेणारं महामृत्युंजय देवता ही शिव गुरु रूपात बसलेले. हे जुन्या आखाड्याचं, नागा संन्याशांच्या जुन्या आखाड्याचं दैवत आहे. म्हणजे शिवावतार दत्त, शिवस्वरूप दत्त. आजही त्यांच्याकडे वरती मंदिर आहे, त्यांची उपासना पद्धती आहे. ते शिवस्वरूपातले दत्त हे त्यांचं, आणि परशुरामाचा संबंध आहे त्यांच्याशी. तर त्यांची ही भूमी आहे. आणि गोदावरीचा अर्थ ज्ञानगंगा असा पण आहे. संतांनी, दासगणू महाराजांनी जे गोदा महात्म्य दिलंय त्याच्यामध्ये तिचा उल्लेख ज्ञानगंगा केलेला आहे. सर्व मंगल मांगल्ये ब्राह्मी माहेश्वरी शुभे वैष्णवी त्र्यंबके देवी गोदावरी नमोस्तुते, असं त्यांनी वर्णन करतात संस्कृत ग्रंथकार सुद्धा. तर ती गुरुच्या म्हणजे ब्रह्मगिरीच्या शिवस्वरूप शिवाच्या, ज्याला 5 मुख आहेत, ज्याच्यातनं तंत्र प्रकट झाले, वेद प्रकट झाले, ज्ञान प्रकट झालं, आणि ते त्रिगुण स्वरूपात इथे राहिले त्रिशक्ती बरोबर. तर तिथं जे तीर्थ आहेत, जिथं साधू स्नान करता या मुहूर्तावरती, त्याचं नाव कुशावर्त आहे. जिथं गौतमांनी आपल्या गौहत्येचं पाप दहन करण्यासाठी म्हणून ते पवित्र पाणी ती जमिनीच्या आतून चाललं होतं गुप्तरूपाने, ते वरती काढलं, आणि त्यांना विनंती केली की लोकांच्या कल्याणाकरता, पापक्षालनाकरता गंगामाई तू आता इथून पुढे प्रवाही हो. तर ते पहिलं तीर्थ, कारण पहिले जे 2 तीर्थ आहेत तर त्यापैकी जिथं प्रकट झाली ब्रह्मगिरी पर्वतावर, तिथं त्र्यंबक नावाचं तीर्थ आहे. पण ती तिथून लगेच गुप्त झाली आहे, ती बाहेर आली नाही. तिथून ती गंगाद्वारी प्रकट झाली, तिथे वराह तीर्थ आहे. आणि वराहाच्या नंतरचं तीर्थ हे आणि मुख्य तीर्थ इथलं कुशावर्त आहे. म्हणून
गुरुग्रंथ साहिबमध्ये सुद्धा संत नामदेवांचं फार अभंग येतात ना. ते नामदेवांनी इथं अभंग लिहिलंय की वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी कैसी यमपुरी, करिता कुशावरती स्नान त्याचे कैलासी राहणं, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. साधारण 800 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलंय. आपल्या रायगडावरती तीर्थही म्हणे कुशावर्त आहे, शिवाजी महाराजांनी बांधलेलं. म्हणजे त्यांनाही माहिती होतं कुशावर्त नावाचं महत्त्व. तर ते कुशावर्त म्हणजे कुशेनावरती ता गोदा एवढंच नाही आहे, तर कु नावाची पार्थिवी वृत्ती ज्यामध्ये स्नान केल्याने निवृत्त होते, तिचं शमन होतं, असं बोधामृत साचवलेलं तीर्थ म्हणजे कुशावर्त, अशी सुद्धा व्याख्या आहे त्याची. आणि अशा त्या तीर्थामध्ये, गुरुतीर्थामध्ये त्या विशिष्ट मुहूर्तावरती गिरीपुरी सरस्वती भारती वन पर्वत तीर्थ अरण्य उदासी निर्मले आनंद भुरीवार हे सगळे स्नान करतात, संन्यासी बैरागी. आणि त्याच्या स्नानाने ती नदी परत पवित्र होते. आपल्यासारखे पापी लोक तिला मलिन करतात स्नान करून. आपण काय मागणार संसारी माणसं, पोरगा द्या, धन द्या, अमुक करा तमुक करा, आपण मागायलाच जातो आईकडे, तिला काही द्यायला जात नाही. गंगा जेव्हा आली इथे भूमीवरती, देवाला आहे तू पण माझ्या बरोबर राह इथे, म्हणून शिवपार्वती ब्रह्मा विष्णू महेश सगळे इथे थांबले तिच्या विनंतीला मान देऊन. आणि मग सगळ्या ऋषींनी आणि देवतांनी सांगितलं की सिंहस्थामध्ये आम्ही इथे आंघोळ करायला येऊ, तर तू तिचे मालिन्य आलेलं आहे अनेक पातकांमुळे संसारी माणसांच्या, ते शुद्ध होईल. आणि म्हणून संन्यासांनी पहिल्यांदा आंघोळ करायची आहे, धर्माचं काम करणाऱ्या संत महंतांनी आंघोळ करायची आहे. आणि मग आपण संसारी माणसाने आपल्या आपल्या मूर्ती इच्छेनुसार त्या त्या तीर्थावर स्नान करायचं. गोदा संपूर्ण पवित्रच आहे त्या काळामध्ये 13 महिने, त्याची काही काळजी करायचं गरज नाहीये. आणि जो खरा श्रद्धेने येतोय त्याच्यासाठी काही विशिष्ट साधूंचाच मुहूर्त आपण घेतला पाहिजे असं काही नाही. आपण वेगवेगळे मुहूर्त पंचांगात असतात, आपल्या मनोकामनेनुसार आपण तीर्थयात्रा करून त्या त्या तीर्थांवरती स्नान करू शकता. तुम्ही एकाच तीर्थावर केलं पाहिजे असंही काही नाही. इथं तीर्थवास करून सुद्धा वेगवेगळ्या तीर्थावर तुम्ही वेगवेगळं करू शकता. स्नान एका तीर्थावर करू शकता, श्राद्ध वेगळ्या तीर्थावर करू शकता, देवपूजन तिसऱ्या तीर्थावर करू शकता, अनुष्ठान मंत्रजप वेगळ्या तीर्थावर करू शकता. त्याच्यासाठी मुहूर्त पण असतात. सूर्यग्रहणामध्ये मंत्रसिद्धी करावी आणि त्या तीर्थावरती फार महत्त्व आहे त्याचं. धन इच्छिणारे नाही, घृतामध्ये कलशामध्ये घृत टाकून सोन्याची बृहस्पतीची मूर्ती घेऊन यथाशक्ती जप हवन करून ती दान करावी गोदा तटावरती, एक रात्र काढून उपवासी राहून, त्याला पुण्य फल सांगितलेलं आहे. असे अनेक प्रयोग सिंहस्थाच्या काळामध्ये धर्मांनी दिलेले आहेत. जाणकार माणसांनी त्या त्याप्रमाणे त्यांच्या पुरोहितांशी संपर्क करून त्यांच्या इच्छेप्रमाणे करता येते. आणि साधूंच्या नंतर स्नान करावं एवढी मात्र विनंती आहे. साधूंच्या बरोबर किंवा साधूंच्या अगोदर स्नान संसारी माणसांनी कदापि करू नये. कारण आपली एवढी क्षमता आणि लायकी नसते की आपण साधू संतांबरोबर स्नान करावं त्यांच्या मुहूर्तावरती. आपण संसारी माणसं आहे, तर ते आपले मुहूर्त वेगळे, आपल्याला जे पाहिजे त्याच्यानुसार करावं. आपण काही घर संसार सोडलेला नाहीये. हल्ली पूर्वीची परंपरा होती की आपण काशी यात्रा म्हणजे प्रयाग, काशी, गया इकडे आपण जातो, यात्रा करतो. तर ते सांगतात की बुवा गयेला श्राद्ध केलं तर परत श्राद्ध करू नका. पण ते कोणासाठी आहे की जे प्रयागला जातात पती पत्नी, वेणीदान करतात, म्हणजे बायकोचे केस घेऊन हातामध्ये कापून ते अर्पण करतात तिथे, मग स्नान करतात, परत लग्न लावून सांगतं की आता पती पत्नींसारखं नाही राहायचं, आपण मित्रासारखं राहायचं. गयेला जाऊन स्वतःचं श्राद्ध करतात, अयोध्येला रामाचं दर्शन करतात आणि काशीला गंगेच्या तटावर मरणाची वाट पाहतात संन्यास आश्रम करून, कुटिया बांधून. त्यांच्यासाठी आत्मश्राद्ध केलेल्यांसाठी, साधू संन्यासांसाठी परत श्राद्ध नाही, ते त्यांचे शिष्य करतात. आपण संसारी लोक संन्यास आश्रमात गेलेल्या माणसाचं श्राद्ध आपण नाही करू शकत. ते संन्यासी सुद्धा इथे येऊन श्राद्ध करतात, त्यांचे देवतांच्या पूजा करतात, स्नान करतात, अनुष्ठान करतात. त्याच्यामुळे गोदेला बरं वाटतं. आपण तर मागायला येणार आहे, ते काही मागायला येत नाही, ते त्यांची साधना करायला येतात. त्याच्यामुळे वातावरण पवित्र होतं
अगदी जलाला सुद्धा पवित्रता संत समागमामध्ये सांगितलेली आहे. मग ते संत समागमच झाला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण गर्दी करण्यात काही मजा नाही. तुम्ही म्हटलात की 13 महिन्यांचा सिंहस्थ असतो, पण ह्या वर्षी 2.5 वर्ष आहे, तर ते काय आहे त्याविषयी थोडं सांगा. खरं तर सिंहस्थ पर्वकाल हा 13 महिन्यांचाच असतो, पण ज्योतिषामध्ये काही अद्भुत घटना घडत असतात. ग्रहमालेमध्ये आपण फिरतो तर सूर्याच्या जवळ राहणारे जे 2 ग्रह आहेत, म्हणजे बुध आणि शुक्र, याला आंतरग्रह म्हणतात. आपण पृथ्वीवर आहे आणि या म्हणजे सूर्याच्या विरुद्ध दिशेला आपल्या कक्षेच्या पलीकडे मंगळ, गुरु, शनी हे बहिर्ग्रह आहे. तर आपण जेव्हा ग्रहमालेत फिरत असतो तेव्हा समांतर जेव्हा येतो तेव्हा गुरु ग्रह आपल्याला त्याची गती थोडी आपल्यापेक्षा कमी आहे, शनीची अजून कमी आहे. तर ते ग्रह पुढे जातात विशिष्ट स्थानापर्यंत आणि आपण पण पुढे जात असतो, आपल्याला ते जाणवत नाही. पण आपलं ऑर्बिट आतमध्ये, त्यांचं बाहेर आहे, त्यांचं मोठं आहे. मग कधी कधी आपल्याला ते मागे मागे जाताना दिसतात, त्याला वक्रीत म्हणतात. आणि मग परत थोडं लेवल झाली की ते परत मार्गी येऊन पुढच्या राशीमध्ये जातात, पुढेच चालत चालत जातात. मग कधी कधी ते पुढच्या राशीत जातात आणि परत मागे पण येतात. तर अशा प्रकारे आपल्याला डोळ्यांना दिसतं. दृक् प्रत्यय तुल्य पंचांग आपण वापरतो हल्ली, तर ते डोळ्यांनी पण बघता येतं. तर ते ग्रहांच्या वक्री मार्गित्वामुळे यंदा सलग असा 13 महिन्याचा त्याचा प्रवास नाहीये. तर सुरुवातीला पहिल्या खंडामध्ये कर्क राशीतनं सिंह राशीमध्ये येणार आहे गुरु. तर त्यावेळेस आपण सिंहस्थाची ध्वजा लावत असतो की सिंहस्थ पर्व सुरू झाला. आणि मग ज्यावेळेस तो सिंह राशीत थोडा पुढे जातो आणि परत पाठीमागे येताना दिसतो आणि परत मागच्या राशीत जातो, तर तो सिंह राशीत पुढे पुढे येतो आणि परत मागे जातो 0 अंशापर्यंत. तो जो एक काळ आहे तो पहिला खंड आहे. मग तो मागे गेल्यानंतर कर्क राशीत काही दिवस राहतो. तेवढ्या वेळेला निशाण अर्ध्यावरती उतरवून ठेवलं जातं की आता कर्क गुरु आहे, सिंह गुरु नाहीये. मग परत ते पुढे येऊन तो सिंहेमध्ये येतो. मग सिंहेमध्ये भरभर चालत पूर्ण सिंह राशी तो व्यापून टाकतो आणि सिंहेतनं पुढे जाणार आहे कन्या राशीमध्ये. हा मधला खंड आहे. पण कन्येतनं तो परत पाठीमागे येणार आहे वक्री होऊन आणि काही दिवस परत सीमेमध्ये राहणारे आणि मग सोडणारे, हा 3रा खंड आहे. असा हा 3 खंडामध्ये विभाजन झालाय. आणि मध्ये मध्ये इतर राशींचे सुद्धा खंड त्याच्यामध्ये आले. म्हणजे कर्क राशीचा खंड, पहिला जो खंड आहे सिंहस्थाचा, तो 2 कर्क राशीच्या गुरूंच्या मधला खंड आहे. आणि जो दुसरा खंड आहे तो कर्क आणि कन्या यांच्या मधला खंड आहे. आणि 3रा खंड पूर्ण कर्क राशीच्या गुरूंना लगत असा मधला खंड आहे. अशा त्या 3 खंडामध्ये सिंहस्थ पर्वणी तुम्हाला म्हणजे स्नान करता येणार आहे संसारी माणसांना किंवा आपल्या संसारी साधकांना किंवा ब्रह्मचार्याला किंवा वानप्रस्थ आश्रमातल्या माणसाला आणि संन्यासी माणसांना, ब्रह्मचारी माणसांना. मात्र तो जो मधला काळ आहे त्याच्यामधला जो श्रावण महिना आहे आणि भाद्रपद महिना आहे, साधारण 45 दिवसाचा सिंहस्थाचा कालखंड, हा संन्याशांसाठी रिझर्व मानलेला आहे. इथे येऊन त्यांनी करायचंय. आणि भाद्रपद पौर्णिमेपर्यंत इथे राहून गुरूंचं श्राद्ध गोदेच्या तीरावर करून मग त्यांनी डेरा उठवायचा आहे, अशी त्यांची परंपरा आहे. आणि तिला हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि ते त्यांच्या परंपरेप्रमाणे करतात. फक्त आपला त्रास त्यांना झाला नाही पाहिजे आणि संसारी माणसांनी त्यांच्याबरोबर स्नान करण्याचा हट्ट सोडला पाहिजे. त्यांना आपल्या धर्माचे ते धर्मगुरू आहेत, त्यांना पण काही रिच्युअल्स दिलेले असतात, त्यांना पण काही संकेत धार्मिक विधी दिलेले असतात त्यांच्या त्यांच्या परंपरेप्रमाणे. तर ते त्यांना आचरण केलं पाहिजे. ज्यांना शक्य असेल, आवश्यक असतील अशा भक्तांनी त्यांच्याबरोबर राहायला काही हरकत नाही. तर ते साधूंच्या संघांनीच आता निश्चित करावं की इथली जागा आणि इथे असलेलं एकंदरीत पावसाळ्याचं वातावरण, तर कोणत्या भक्तांना बरोबर घेऊन यायचंय. कारण अत्यंत वृद्ध, थोडीशी विकलांग यांनी ही गर्दी टाळावी. कारण खूप इथं पाऊस असतो, सगळं चिखल झालेला असतो, स्लीप होऊ शकतात. अशा माणसांना न आणता जे काही आपले भक्त व्यवस्थित आहेत या वातावरणात तग धरू शकतील आणि त्यांना काही त्रास होणार नाही अशा भक्तांनी फक्त बरोबर ठेवावं, म्हणजे सगळं सुरळीत होईल. सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान कोणचे, हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावरनं दरवर्षी वाद होत असतो.
कावनई म्हणून आहे इगतपुरीतलं, त्यांचं म्हणणं आहे की सिंहस्थाचं मूळ स्नान आमच्याकडे. एक चक्रतीर्थ पक्ष आहे, कुशावर्तावरचं तर आमचं आहेच, त्याच्यामुळे आम्हाला काही ते त्या वादात पडायची खरं म्हणजे इच्छा नसते. कोणी म्हणतं की हे जे गंगापूर धरण बांधलं, इथे एक 2 नद्यांचा संगम झाला आहे, म्हणजे गोदावरीशी एका नदीचं, तिथे ते स्नान करायचे. आणि आता सध्या ते रामकुंडामध्ये एक काही विशिष्ट 2 आखाडे तिकडे स्नान करतात, बाकीचे 11 आखाडे इथे करतात. तर त्याच्यावरनं हा वाद नेहमीच उद्भवत असतो. तर आता साधू जे स्नान करतात ते 2 मुख्य तीर्थाचेच विचार व्हायला पाहिजे. तर त्र्यंबकला स्नान करतात आहे जे 11 आखाडे, आणि 2 आखाडे नाशिकला रामकुंडावर स्नान करतायत, म्हणजे तिथे परंपरा आहे, इथे परंपरा आहे. आता कोणची परंपरा जुनी आहे ते खरं म्हणजे साधूंनीच ठरवायला पाहिजे. आपण काही आंघोळ करणारे नाही, ते आंघोळ करतात, तर त्यांच्याकडेच तिचे कागदपत्र आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काही नाही. आपण बाकीच्या साहित्यातनं मात्र बघू शकतो, कागदपत्रातनं बघू शकतो. तर केव्हा ना केव्हा तो काळ निश्चित सांगता येत नाही. कोणत्या तरी काळामध्ये गिरीपुरी सरस्वती भारती म्हणजे हे दशनामी संन्यासी, उदासी संन्यासी, निर्मल संन्यासी आणि बैरागी, म्हणजे राम आणि कृष्ण यांना देव मानणारे याला बैरागी म्हणतात, हे दास लावतात. दशनामी म्हणजे गिरीपुरी सरस्वती भारती वन पर्वत आरण्य तीर्थ, उदासी आनंद पण लावतात, आणि हे ज्ञानी लावतात निर्मळ संप्रदायाचे. तर यांच्यामध्ये स्नानावरनं काहीतरी बखेडा झाला असावा, किंवा बैरागी हे नंतरचे संप्रदाय आहे, म्हणजे राम आणि कृष्ण यांना देवता आपण मानायला लागलो, ही हिंदूंची फार नंतरची भूमिका आहे. आधी शंकराचार्यांच्या पंचायतनात राम आणि कृष्ण नाही, राम आणि कृष्ण या 2 देवता पंचायतन देवतांमध्ये नाही. त्याच्यामुळे त्या पंचायतन देवतांचं प्राधान्य मानणारे आखाडे आणि नंतरचे राम आणि कृष्ण यांना देव मानणारे बैरागी आखाडे यांच्यात काहीतरी मानावरनं वाद झाला असावा, आणि त्यावेळेस ते वेगळे झाले. पण ते पेशव्यांच्या काळामध्ये सदाशिवराव भाऊंच्या काळात झालं हे मात्र चुकीचं आहे. असा कुठलाही कागद मी बघितलेला नाही, अस्तित्वात नाही. याचं कारण सर्वजण या पेशव्यांची बखर नावाच्या या पुस्तकाचा हवाला दिला जातो, या बखरीचा. तर याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे की मी ते वाचून दाखवतो की सिंहस्थाचे साली, गोसावी वगैरे यांचा मेळा त्र्यंबकेश्वरी भरतो. म्हणजे ते त्याच्यातही लिहित आहे की त्र्यंबकेश्वरलाच मेळा भरतो. दुसरं, या गोसाव्यांमध्ये गिरी व पुरी यांच्या स्नानाचा तंटा पडून मोठ्या लढाया होऊ लागल्या, तेव्हा एका सिंहस्थास भाऊसाहेब यांची स्वारी त्र्यंबकेश्वरी आली. गिरीपुरी यांचा तंटा लागलाच होता. ते पाहून श्रीमंतांनी दोघांस बोलवून सांगितले की आम्ही सरकारातून तुमचा तंटा तोडितो. ते त्यांनी मान्य केल्यावर श्रीमंतांनी गिरी व पुरी असे दोन्ही महंतांचा हात धरून आपण खासा कुशावर्तात स्नान केले. त्या दिवसापासून गिरी व पुरी बरोबर स्नान करू लागले. दोघांचा तंटा मिटला. इतकाच मजकूर आहे त्या बखरीत. त्याच्यामध्ये गिरी आणि पुरी हे दोन्हीही दशनामी साधन्यासांचे गट आहेत. त्याला आपण निरंजनी आणि निर्वाणी असं पण म्हणू शकतो. म्हणजे दशनामी संन्यासांमध्ये 2 साधूंचे प्रकार आहेत. त्याच्यापैकी निर्वाणी साधूंचे 2 आखाडे आहेत, महानिर्वाणी आणि आटल. आणि निरंजनी साधूंचे 5 आखाडे आहेत. जुना आखाडा, अटल आवाहन आखाडा, त्यानंतर अग्नी आखाडा, आनंद आखाडा आणि स्वतः निरंजनी आखाडा. हे निरंजनी साधूंचे. ते पूर्वी एकत्र स्नान करायचे. आता त्यांच्यामध्ये 2 गट पडून निरंजनी स्नानाला जातात आणि एक निर्वाण्यांचा गट बरोबर स्नान करतो. असे 3 आता त्यांच्या मिरवणूक आहे. ते 2003च्या सिंहस्थामध्ये निरंजनी वेगळे स्नान म्हणजे 2 मिरवणुकीत जायला लागले. तोपर्यंत ते एक होते. तर गिरी आणि पुरी हा दशनामी संन्याशांमधला तंटा होता. तो भाऊसाहेब पेशव्यांनी म्हणजे सदाशिवराव भाऊ जे पानिपतावर गेले, जे अत्यंत पराक्रमी होते, ज्यांनी त्र्यंबकच्या मंदिरावर खूप लक्ष दिलं आणि इथल्या उत्सवांवर म्हणजे इथली हे जे सिंहस्थ वगैरे इथलं धर्म परंपरा आहे त्यांनी संपूर्ण उद्ध्वस्त झाले असताना परत बांधल्या. ते सदाशिवराव पेशवे. तर त्यांनी त्या गिरीपुरींना एकत्र हात धरून स्नान केलं. इथं कुठेही त्यांना नाशिकला पाठवण्याचा किंवा बैराग्यांचा उल्लेख नाही.
असं कोणाकडे कागदपत्र असेल तर आपण सिंहस्थाच्या याच्यामध्ये नवीन भर पडेल. दुसरी गोष्ट, रामकुंडावर हे बैरागी केव्हापासून स्नान करतात तर याचाही निश्चितपणे कागदपत्रांमध्ये उल्लेख आढळत नाही. इंग्रजांच्या काळापर्यंत तर ते इथे आंघोळ करत होते असं गॅझेटमध्ये नोंदणी आहे. आणि नंतर म्हणजे साधारण इंग्रजांच्या 1920 नंतर, कारण 20 सालाचा जाहीरनामा सुद्धा त्र्यंबकच्या स्नानाचाच इंग्रजांनी काढलेला आहे. रामकुंडावरती किंवा कावनई किंवा चक्रतीर्थावर स्नानाचा उल्लेख सुद्धा आपल्या कलेक्टरनी किंवा त्या तत्कालीन एसपीनी केलेला नाही. त्र्यंबकच्या स्नानाचा केलेला आहे, गॅझेटमध्ये त्याची नोंद आहे. म्हणजे हे साधारण 1932च्या कुंभमेळ्यानंतर झालं असावं असं साधारण अंदाजे म्हणता येतं. आणि त्यांची जागा पण म्हणजे त्या वेळ तो ठेवला जातो 1.5 तासाचा. हो, त्र्यंबकेश्वरला वेळ बैराग्यांचा अजून ठेवला जातो. बाकी नाशिकला तर काही त्यांचीच परंपरा आहे, ती ते म्हणाल तसे. त्यावरून इथे सगळेजण करत होते हे. हो, निश्चितच. कारण तसं 1860 सालचं ब्रिटिशांचं निकालपत्र आहे. हे लोक जेव्हा स्नानामध्ये तंटा झाला तर ते कोर्टामध्ये गेलेले आणि कावनई कोर्टाने निकाल दिलेला आहे. नाशिकच्या प्राध्यापिका सरल धारणकर यांनी जे सिंहस्थाचं पुस्तक लिहिलं आहे, प्रबंध लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी या खटल्याचा उल्लेख पण केलेला आहे आणि ते सर्व साध्यंत दिलेलं आहे. आजही तो नियम पाळला जातो, स्नानाच्या वेळा आणि तो क्रम तो ब्रिटिशांनी निर्माण केलेला आहे नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासाठी आणि तो आजही पाळला जातो. विशेष म्हणजे त्याच्यामुळे खरी परंपरा कोणची आहे, जुनी परंपरा कोणची आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी काही फार म्हणजे विचार करण्याची गरज नाही. कारण लीळाचरित्रामध्ये चक्रधर स्वामी सुद्धा म्हणतात, गुरुचरित्रामध्ये सुद्धा त्र्यंबकच्या कुंभमेळ्याचाच उल्लेख येतो. हे एक बहामनी काळातला ग्रंथ आहे की यादव काळातला ग्रंथ आहे. त्याच्यामुळे इथल्या परंपरेविषयी तर काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे काही आरशा इतकं स्पष्ट आहे, कुशावर्तात 1000 वर्षापासून स्नान होत आहे हे मी ग्रंथाच्या आधारे आणि कागदपत्रांच्या आधारे सांगू शकतो. असं जर काही दुसऱ्या तीर्थांकडे असेल की काही कागद आहे की इथे स्नान होत होतं पूर्वी, किंवा काही एखाद्या ग्रंथात नोंद आहे, किंवा एखाद्या राजसत्तेच्या पुस्तकांमध्ये इतिहासाच्या नोंद आहे. मुसलमानांनी पण भरपूर मुस्लिम शासका असताना सुद्धा त्यांनी इतिहास लिहिलाय. आलमगिरीन वगैरे भरपूर पुस्तक आहे प्रत्येकाचे, आदिलशाही मधले आहेत. तर त्यांच्या इतिहासकारांनी कधी कुंभमेळा इथे होत होता व या तीर्थावर असं दिलं असेल तर आपल्याला ते ग्राह्य धरता येईल. असं काय असेल तर ते दाखवलं तर फार बरं होईल. म्हणजे तिकडे पण कुंभमेळ्याचं स्नान सुरू होईल. ब्रह्मगिरी हा सह्याद्री पर्वताचं सर्वात पवित्र शिखर मानलं गेलेलं आहे पुराणांमध्ये. पुराणकार असं म्हणतात, संह्यस्य चोद्भव यत्र, सह्याद्री पर्वताचा जिथून उद्भव झालेला आहे, संह्यस्य चोद्भव यत्र, यत्र गोदावरी नदी, जिथून त्या सह्याद्री पर्वताच्या शिखरांमधून गोदावरी नदी वाहते आहे. संह्यस्य चोद्भव यत्र यत्र गोदावरी नदी पृथिव्याम अपिकृत्स्नायाम सप्रदेशोती पावना. स्कंद पुराण सांगतं की सर्व पृथ्वीमध्ये ते जे क्षेत्र आहे किंवा ती जमीन आहे ती खूप पवित्र आहे. आता सह्याचा उद्भव हा ब्रह्मगिरी पर्वतापासून मानला गेलेला आहे. कारण हा जे स्कंद पुराण आहे, या स्कंद पुराणात असं सांगितलंय की एक पाय परशुरामाने इथे ठेवला ब्रह्मगिरीवरती, एक पाय दुसऱ्या पर्वतावर साल्हेरवरती ठेवला आणि त्याने ते धनुष्य मारला आणि समुद्र मागे हटला. त्याच्यात एक गोष्ट आली. ते एकंदरीत फार आपल्या पुराणांची म्हणजे वेदांशी तर इतका संबंध गोदावरीचा नाही आहे. उत्तरकालीन वैदिक साहित्यात गोदावरीचे उल्लेख आढळतात, पण उत्तरकालीन जे काही वैदिक साहित्य आहे त्याच्यामध्ये प्रचूर मात्रेने रामायणामध्ये पण आढळतात आणि महाभारतातही आढळतात, इतिहास ग्रंथामध्ये. त्यानंतरच्या सर्व परंपरांमध्ये आपल्या इथल्या राजवंश, सातवाहन असो, अभिर असो, राष्ट्रकूट असो, यादव असो, सगळ्यांचा इतिहास लिखित स्वरूपामध्ये आपल्याकडे आहे. तर हा जो सह्याद्री पर्वत आहे हा सर्वात प्राचीन पर्वतांपैकी एक आहे आणि गोदावरी पण प्राचीन नद्यांपैकी एक आहे. पुराणकार तिला वृद्ध गंगा म्हणतात. म्हणजे हिमालय पर्वत हा त्या प्लेटच्या टकरीमधनं निर्माण झालेला असं आता शास्त्रज्ञ म्हणतात. तर त्यावरनं हिमालयातनं येणाऱ्या नद्या या तरुण आहेत त्या मानाने. म्हणजे शास्त्र सुद्धा हे सांगतं, सायन्स
आणि आपले पुराणकारही हे सांगतात की ती गंगा तरुण आहे आणि ही गंगा वृद्ध आहे. हे सुद्धा विचार करण्याजोगं आहे की आपल्या त्या काळातल्या पुराणकारांना कसं काय कळालं ही मोठी बहीण आहे ती लहानी बहीण आहे. तर ती गोदा जिथून वाहते तो प्रदेश अत्यंत पवित्र आहे. ती अंजनेरी सोडली एकदा, एक मैरावणीच्या पोषतेची एक सोंड म्हणजे त्या पर्वतरांगेची तिथपर्यंत सारोळूपर्यंत जाते. तिथून खाली उतरलं की मग डेक्कन ट्रॅप लागतो. तिथपर्यंत गौतमी ही संज्ञा आहे गोदावरीला. त्र्यंबकम गौतमी तटे, पुढे ती गोदावरी झाली आहे, विस्तृत झालेली आहे. आणि पुढे तर सप्तमुखांनी ती समुद्राला मिळाली. द्वीपकल्पीय नद्यांमध्ये ज्याला हिमालयामध्ये पाणी बर्फाचं मिळत नाही अशा जेवढ्या पण नद्या आहे भारतातल्या त्याच्यातलं सगळ्यात मोठं बेसिन आपल्या गोदावरीचं आहे. आणि हिमालयीन नदीमध्ये आत्ता स्वतंत्र भारतात तिकडच्या गंगेचं आहे. ती गंगा लहानी बहीण आणि मोठी बहीण आहे असं मानलं जातं. म्हणून हा प्रदेश अत्यंत पवित्र मानला आहे. याचं तुम्हाला रामायणात, महाभारतात, स्कंदपुराणामध्ये, पद्मपुराणामध्ये, ब्रह्मपुराणात तर अख्खं गौतमी महात्म्य वर्णन केलेलं आहे. ब्रह्मपुराण हे सगळ्यात जुनं पुराण मानलं जातं. तर ह्या भूमीचं महत्व आहे ना. हा ब्रह्मगिरी पर्वत तर साक्षात शिव. पद्मपुराण असं सांगतं की जेव्हा पार्वतीशी लग्न करायचं होतं, पहिली त्यांची पत्नी शिवशंकर, त्यांना जन्म नाही मृत्यू नाही अशी एक संकल्पना आहे आपल्यामध्ये. निर्गुण निराकार ब्रह्मलिंग रूपात प्रकट होतं ते शिव. तर ते शिवांची पहिली पत्नी दक्ष प्रजापती ती सती गेली. ती परत पार्वती रूपाने आली पर्वताच्या हिमालयाच्या ह्याच्यात. त्यांना जावई व्हायचं, मग कुलशील पाहिजे म्हणून मग त्यांनी पर्वत रूपामध्ये जन्म घेतला. तर त्याची एक कथा सांगितली जाते लिंग पुराणात की विष्णू पाय शोधायला गेले त्या शिवलिंगाचा आणि ब्रह्मावरती गेले क्रिएटर. काही मिळालं नाही तर उत्पत्ती करता वाटलं सगळं मी उत्पन्न केलं आणि याचं मला मूळ शोधता आलं नाही. तर मग त्यांनी खोटं येऊन सांगितलं. त्यांना शाप मिळाला आणि त्यांनी शाप दिला की तू दगड होशील. ही माया होती म्हणे. आणि मग ते पर्वत रूपात इथे आले. म्हणून मग इथे स्वतः ब्रह्मदेवांनी सांगितलं की माझ्या नावाने राहा. आणि मग त्यांनी नाशिकला तपस्या केली आहे म्हणे. म्हणून त्याला पद्म नगर असं म्हणायचे म्हणे पूर्वी, कारण तिथे ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली. आणि मग ते शिवस्वरूपात प्रकटले. इंद्र अंजनेरीच्या स्वरूपात प्रकटले. सगळे देव पर्वत रूपात राहायला आले. विष्णू हरिहर रूपामध्ये राहिले की मी आणि ते एकच आहे. आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये ब्रह्मपर्वत आहे. आणि हे शिव जे आहे 5 मुख आहे. सद्योजात, वामदेव, सद्योजातावरनं रामगंगा उद्भव झाली आहे. वामदेवावरनं वैतरणा उद्भव झाली आहे. अघोरावरनं अहिल्या उद्भव मानलेला आहे. त्याच्यानंतर तत्पुरुषावरनं बाणगंगा आहे आणि ईशानावरनं गोदावरी आहे. अशा पंचगंगा प्रवाहित झालेल्या इथून आहे. आणि आज जी मुंबई आहे, अप्पर वैतरणा, लोअर वैतरणा, ही सगळी आपली आर्थिक राजधानी इथल्या पाण्यावर आहे. तसंच अख्खा मराठवाडा, नाशिक नगर, उसाचा बेल्ट, सगळा द्राक्षाचा बेल्ट पासून तर समुद्रापर्यंत, तर हे सगळेजण गोदावरीच्या पाण्यावरतीच उदरभरण करणारी तीच लोकमाता आहे. हे लोक तिच्या काठावरती राहतात आणि त्यांनी बनवलेली जे संस्कृती, कल्चर आहे, मग ते भाषा असो, जेवणा खाण्याच्या पद्धती, त्यांचे धार्मिक रीतिरिवाज, त्यांचे विचार करण्याचे पंथ, आणि या सगळ्याचा प्रभाव इथल्या लोकजीवनावरती आढळतो. आणि या सगळ्यांमध्ये गोदावरी आणि सह्याद्री पर्वत याचं आत्यंतिक महत्त्व सांगितलेलं आहे. हे पंचमुखी ब्रह्मगिरी किंवा शिवगिरी, जिथून गोदावरी उद्गम पाहून रामसमुद्रापर्यंत जाते, महाराष्ट्रातला सगळ्यात भाग सिंचन करते असं आपण मानतो. ती ब्रह्मगिरीवरती शिव आणि पार्वती अर्धे अर्धे आहेत. हा जो पंचलिंगाचा भाग आहे हा पर्वताचा मोठा कडा आहे. आणि इकडे आपण ज्याला दुर्ग भंडार म्हणतो, ज्याच्या खाली कौलंबिका स्थान आहे, जे नाथ संप्रदाय कौलगड म्हणतो, तर तिथे ती शक्ती कोलंबिका स्वरूपात विराजमान आहे. जिथं गोरक्ष आणि मत्स्येंद्रांनी तप केलेलं आहे. गोरक्षनाथ गुफा आहे आणि त्यांनी सिद्ध सिद्धांत पद्धती नावाचा ग्रंथ इथे बसून लिहिलेला आहे त्या कौलगडावर. किंवा मच्छिंद्रनाथांनी कौलज्ञान निर्णय ग्रंथ इथे लिहिला आहे. आणि एका
कौल मार्गाच्या एका योगिनी कौल मार्ग नावाच्या एका संप्रदायाचं इथनं म्हणजे सुरुवात केला, प्रसाराला सुरुवात केली आणि तो प्रसार पोहोचवला आसाम कामरूपापर्यंत. मग गोरक्षनाथांनी सिद्धांत पद्धतीच्या पहिल्या सिद्धांताला इथं एका शिलेवरती शिकवलं, त्याला अनुपान शिला म्हणतात. आणि ते लोक कानफाडे म्हणजे नाथ संप्रदाय, याच्यामध्ये 12 भेस आहेत आणि ते नागपंचमीला त्र्यंबकेश्वरला स्नान करतात आणि ते तिथून नाथ राजा निवडतात दर 12 वर्षांनी आणि इथून तो मल्लिकार्जुनपर्यंत ते त्यांचं ते पात्रदेव घेऊन जातात, तो नवीन निवडलेला राजा, अशी परंपरा आहे. तर हे जे काही साधनांच्या जे संप्रदाय इथे आले त्याच्यापैकी त्र्यंबक महात्म्यात असं सांगितलंय की ही जी कौलांबा आहे, कुळ परंपरा निर्माण करणारी, तीच नीलांबा आहे नील पर्वतावरती. आणि नील पर्वतावरची जी ही नीलांबा आहे ती कुलेश्वरी ह्या नावाने पण प्रसिद्ध आहे आणि ती कामेश्वरी या नावाने पण प्रसिद्ध आहे. तर आसामला पण नील पर्वतावरती आसामची कामाख्या देवी कामेश्वरी आहे आणि ही पण नील पर्वतावरची आहे, नीला पण कामेश्वरीच संबोधन आहे. तर इथे म्हणे दत्तात्रेयांनी परशुरामांना श्रीविद्येची उपासना दिली रेणुका मातेच्या कृपेने, म्हणून तिथे रेणुका मातेचं पण मंदिर आहे आणि इथे श्रीविद्या परशुरामाला प्रकट झाली असं जुन्या आखाड्याचं त्या शैव आणि कौल भैरव संप्रदायांचा इतिहास सांगतो. जो काश्मीरामध्ये पण शैव संप्रदाय आहे तो पण त्याच्या परंपरेचे पाळमुळं हे नीलाचलाशी, कौलाचलाशी आणि ब्रह्मगिरीशीच जोडतो. ज्ञानेश्वर सुद्धा त्यांच्या वारकरी संप्रदायाची किंवा नाथ संप्रदाय त्यांच्या संप्रदायाची एक मूळची इथेच मानतात की याच पर्वतापासून हा वृक्ष पुढे गेलेला आहे. हा असा उलटा वृक्ष आहे. आपल्या ऊर्ध्वमूलमध शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद, असा हा प्रसार तिकडे झालेला आहे. पण याच्या सगळ्याच्या मुळा मात्र ब्रह्मगिरीत आणि सह्याद्री पर्वतात या नीलाचलावरती आणि त्र्यंबकगिरीवर आणि कौलाचलावरती आणि इथल्या आसपासच्या परिसरावरती तुम्हाला कुठे ना कुठे प्रत्येक संप्रदायाची एक मुळी आधी मुळी सापडते. मग विस्तार अख्ख्या भारतात तुम्हाला सापडेल किंवा भारताच्या बाहेरही ते संप्रदाय पोहोचलेले आहेत. त्यांच्या खानाखुणा जाणकार माणसं शोधू शकतात, फक्त ते वेगळ्या नावाने आढळतात कारण तिथे धर्म नंतर वेगळे झाले काही, पण त्यांनी खानाखुणा जपून ठेवलेल्या आहेत आतमध्ये. आजही इथले आपल्या गोदावरी तीरावरचे किंवा कृष्णा तीरावरचे मुस्लिम किंवा ख्रिश्चन आहे ना, जे खंडोबाची पूजा करतात गुच्चू असं याचं हे करतात, आपल्या स्कंदषष्ठीचा म्हणजे आपण जी चंपाषष्ठी म्हणतो त्याच्यामध्ये ते त्यांचे रिच्युअल सांभाळतात. त्याच्यामुळे प्रत्येक जण हे खानाखुणा सांभाळत असतं, फक्त आपल्याला तिथपर्यंत पोहोचून की कळतं ते.